माझे नाव सुखदेव शंकर राठोड, राहणार वसंतनगर, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. मला मार्च 2023 मध्ये डिटेक्ट झालं की मला किडनी आजार आहे. त्याच्यानंतर मी ॲक्च्युली सोनी सरांकडे आलो. मी खूप रिसर्च केलं, औरंगाबाद, पुणे, मुंबई. त्याच्यानंतर मला समजलं की सोनी सर हे बेस्ट आहे किडनी ट्रान्सप्लांटमध्ये, त्या कोणत्या प्रोसिजरमध्ये. त्याच्यानंतर मी सोनी सरांकडे आलो. त्याच्यानंतर 5 डायलिसिस केल्या. त्याच्यानंतर मला स्वतःवर बिलीव्ह नव्हतं की मी इतका स्ट्रॉंग असून माझी किडनी जर डॅमेज होऊ शकला. त्याच्यानंतर 5 डायलिसिस केल्याच्यानंतर मी एक 9 महिन्यामध्ये गॅप दिला. तरी सोनी सर सांगत होते की राठोड तुझं ट्रान्सप्लांट करावं लागणार आहे, तुला ती वेळ येणारच आहे. मी नंतर 9 महिने मला काहीच डायलिसिस वगैरे काही नाही केलं, पण त्याच्यानंतर मला थोडा त्रास व्हायला लागला. मी डबल सोनी सरांकडे आलो. मग रिपोर्ट वगैरे करते. सोनी सर म्हणजे तुला ट्रान्सप्लांट नितांत जरूर होती. त्याच्यानंतर प्रोसिजर वगैरे चालू केली. त्याच्यानंतर सेंटर लाईन वगैरे टाकलं. नंतर ट्रान्सप्लांट डायलिसिस चालू केल्या. डायलिसिस चालू करताना मला जवळपास साधारणतः 25 ते 30 डायलिसिस झाल्या. त्या डायलिसिसमध्ये 3 तासांमध्ये कधी मला वाटलं नाही की मी एक डायलिसिसमध्ये आहे, कारण की डायलिसिसचा स्टाफ खूप चांगला आहे. ते वेळोवेळी येऊन विचारायचं जाय काही तकलीफ आहे का, हसून खेळून ते डायलिसिस करून घ्यायचं. त्याच्यानंतर माझा 23 मार्च 2024ला ट्रान्सप्लांट झालं. त्याच्यामध्ये ट्रान्सप्लांटच्या वेळी पण खालच्या जे स्टाफ आहे, पेपरवर्क, टीमवर्क सरांनी, तसेच ते चव्हाण सर यांनी पण खूप मदत केली पेपरवर्कमध्ये. याच्यामध्ये ट्रान्सप्लांट झालं. त्याच्यानंतर ट्रान्सप्लांटच्या नंतर जो स्टाफ असतो आतमधला, आयसीयूमधला, तो स्टाफ पण एकदम बेस्ट आहे. त्यांनी पण एक आईसारखी काळजी घेतली, कारण की ऑपरेशनच्या नंतर सगळ्यात काळजी घेणं महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर आपले घरचे मंडळी कोणीच नसतात ट्रान्सप्लांट झाल्याच्या नंतर. 7 दिवस त्यांनी आपण एकूण एकाचं त्यांच्यानं आपला संवाद नसतो, पण त्या ॲक्च्युली त्यांनी आईसारखी एक आमची काळजी घेतली. त्यांनी तोंड धुणं, तसं हातपाय धुणं, ब्रश करणं, वेळोवेळी जेवण देणं, पाणी देणं, हे सर्व केलं. त्याच्यानंतर आज मी खूप तंदुरुस्त आहे. मी मला बहिणीने किडनी दिलेली आहे. बहिणीचे खूप आभार मानतो आणि सोनी सरांचे खूप आभार मानतो, कारण की मला किडनीविषयी माझ्या मनामध्ये इतके डाऊट होते की असंख्य डाऊट होते. ते सर्व डाऊट सरांनी क्लिअर केले, कारण की आमच्या गावाकडे म्हणायचे की 2-3 वर्ष किडनी ट्रान्सप्लांट केल्याच्या नंतर पण 2 वर्ष 3 वर्ष माणूस जगू शकत नाही. याच्याविषयी माझ्या मनामध्ये ट्रान्सप्लांटविषयी बहुतेक खूप सारे असंख्य अडचण होत्या. त्या सरांनी सर्व क्लिअर करून दिल्या, सर्व समाधान करून दिलं. आज मी सोनी सरांचं शत आभार करतो.